बातमी जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेले आहे। या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। मनोज सरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। वडगोद्री पुलाजवळ हे आंदोलन सध्या सुरू आहे। जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेले आहे। या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली गेलेली आहे। मनोज सरांगे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे आंदोलक रस्त्यावरती उतरले आहेत। वडगोद्री पुलाजवळ हे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। दोन्ही बाजूची वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहे। या सगळ्यामुळे वाहतूक रोखून धरण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलक थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत। दोन्ही बाजूचे मार्ग रोखून धरलेले आहेत। रस्त्यामध्ये बसून मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे आंदोलन सुरू केलेलं आहे, उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याच या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मात्र ठप्प झालेली आहे। शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। रस्ता रोखून धरण्यात आलेला आहे। घोषणाबाजी केली जाते। वडगोद्री पुलाजवळ हे आंदोलन सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे आणि त्याआधी रस्त्यावरती हे आंदोलन सुरू झालेलं आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि दुसरीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं जात आहे। जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। जालन्याच्या वडगोद्री पुलाजवळ हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या आंदोलनासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मोहसिन शेख। मोहसिन, सध्याची काय परिस्थिती आहे आंदोलन सुरू झाल्यानंतर? तृप्ती, नक्कीच मनोज जरांगे यांनी सकाळी 10 वाजेपासून भर उन्हात आंदोलन सुरू केले आहे। आता त्याच्या पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। जालन्याच्या वडगोद्री जे धुळे सोलापूर महामार्गावर पूल आहे त्या ठिकाणी अशा दोन्ही बाजूने आंदोलन सुरू आहे। दोन्ही बाजूने पूर्णपणे वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे। मराठा सगळे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहे। एकही गाडीला पुढे जाऊ दिले जात नाही। घोषणाबाजी केली जाते। पोलिसांचा मोठा ताफा देखील इथे पोहोचलेला आहे। अजूनही घोषणाबाजी आपण बघतोय की सुरू आहे। त्यामुळे आता ह्या पोलिसांकडून त्यांना विनंती केली जाते की रस्ता मोकळा करावा, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे। घोषणाबाजी सुरू आहे। आता पोलीस मनोज जरांगे यांच्याशी बोलणं करून त्या आंदोलकांना हा रस्ता रोको मागे घेण्याची विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर हे आंदोलन आता मागे घेतलं जाऊ शकतं, मात्र सध्या तरी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। निश्चित मोहसिन, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। या बातमीनंतर आता पुढे वळूयात आणि गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी क्राईम रील्स मधून पाहूयात। पुणे शहरामधील अनधिकृत आणि अवैध दारूचे अड्डे पुढील 3 दिवसांमध्ये प्रशासनाने उद्ध्वस्त करावेत, असं अल्टिमेटम माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिलाय। कारवाई न केल्यास आमचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून हे अड्डे उद्ध्वस्त करतील, असा इशारा मुळीक यांनी दिलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। या प्रकरणी सुरुवातीला हे मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करण्यात आलेला होता। दापोटी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह 4 कर्मचाऱ्यांना या प्रकरणात आता निलंबित करण्यात आलेलं आहे। तर गुन्हे शाखेचे निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षामध्ये रवानगी करत या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय। विषारी दारू विक्री प्रकरणामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला गेलाय। निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं गेलं आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली आहे। 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल 1 दिवसामध्ये 55 ठिकाणी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवरती कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 4480 लिटर हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे। तर 42,000 लिटर दारू बनवण्याचं रसायन जप्त करून नष्ट करण्यात आलेलं आहे। 24,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला।